रंबे डफावर थाप तुंतुण्याचा डफावर थाप तुंतुण्याचा जय राम महाराष्ट्राचा प्राण जय राम महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू जगाचा गुणगान सकाळच्या बारी राजगाड्याच्या पायथ्याची बसल्या गेल्या. सूर्याची कोवळे किरण महासाहेबांच्या अंगावरती येत होते. महासाहेबांना बघितलं त्या कोणाच्या किल्ल्यावरती उदय भानाने कमल कुमारीला पळून आणलेला आहे. तिचा शिले भ्रष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. यवनाचा नका नाच बघून शिवबा कधी घ्याल कोणाला. पण राजे राजगडावरती नव्हते, राजकारणाच्या कामासाठी प्रतापगडावरती गेले होते. महासाहेबांना वाटलं राजांना निरोप द्यावं. राजाने बोलवलं त्या महादेवाला. रामोशाचा मुलगा वचन जर दिलं तर कोणाला वचनाला बाटा लागू देणार नाही. उलटून प्रहार केला तर आपला कसबटही जागेवर ठेवणार नाही. जिजाऊ महासाहेब त्या महादेवाला सांगत आहे, जाऊ सांगा तुझ्या राजाला, जाऊ सांगा तुझ्या राजाला, तुझ्या राजाला, तुझ्या राजाला सर्व बसर असला भोजनाला. आता तुला यावे राजगडला आता तुला यावे राजगडला महासाहेबांचा निरोप घेऊन प्रतापगडावरती आलेला आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. राजे आपणास महासाहेबांना त्वरित राजगडावरती बोलवलेलं आहे. राजाला वाटलं महासाहेबांचा कोणी अपमान तर केला नसावं, कुठल्या पत्नीने मानभंग तर केला नसावं. राजे दिशी उठलेले आणि राजाने महासाहेबांचा निरोप ऐकून काय केलं, घालत असताना कोणाला बसलेला मोती गळून पडलेला आहे. राजांना अपशकुन झाला. अपशकुनाची पर्वा न करणारे राजे होते. डोक्यातला शिरस्थान डोक्यात घातलेला आहे. कृष्णा घोडीला खोगीर घातलं आणि कृष्णा घोडी सह्याद्रीच्या कडे काबरात घोडदौड करायला लागलेला आहे. ताटा मारले कृष्णा घोडीला. कृष्णा घोडी दौडायला लागलेली आहे. कृष्णा घोडीला कृष्णा घोडीला
बोलावण्याचं कारण कुठल्या सेवकाने अपमान केला असेल, कुठल्या पत्नीने मानभंग केला असेल तर आम्हाला सांगा. शिवा, माझा कोणी अपमान केला नाही, कुठल्या सेवकाने मानभंग केला नाही, पण तो मास माहिती नाही. शिवा, त्या गेल्या उदय भानाने एक मन कुमारीला पळून आलेला आहे. त्याचा शिनभ्रष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. यवनाचा नंगा नाच बघून शिवबा कधी घ्याच कोणाला. आई साहेब, इतक्यात आम्हाला कोणाला घ्यायचा नव्हता, इतक्यात मोगलाची कळ काढायची नव्हती, पण आपण म्हणताय तर कोणाला घेतल्या जाईल. कोणाला घ्यायचा अष्टमीचं मुहूर्त ठरवलेलं आहे. इकडे तानाजीचा मुलगा रायबाचं लग्न निघलेलं आहे. तानाला वाटतं शुभ कार्याची वार्ता राजाच्या कानी जावं, राजाने यावं, राजाचे पवन आपल्या भूमीला लागले तर आपली भूमी धन्य होईल. हो बचावून मावळा निघाला, हो बचावून मावळा निघाला, मावळा निघाला, मावळा निघाला. मावळे आले राजा गडाला, मुलगा केला शिवाजी राजाला गिरहानी, मुलगा केला शिवाजी राजाला गिरहानी. राजाला मुद्रा केला आणि राजाला सांगत आहे, राजा आमच्या घरी तुळजा भवानी कृपेनं चिरंजीव रायबाचं लग्न आरंभलेलं आहे. तुम्ही याल, वधूवरास आशीर्वाद द्याल. आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे, आताच नाही आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. तानाजीच्या पत्रातला मजकूर राजाच्या लक्षात आलेला आहे. राजाने तानाजीला कळवलं, ताना इथूनच आमचा वर वधूचा आशीर्वाद सांगा. आम्हाला मोठ्या लग्नाला जायचं आहे. राजा, मोठं लगीन म्हणजे कोणतं लगीन सांगायला पाहिजे. किल्ले कोणावरती स्वारी, किल्ले कोणावरती स्वारी, किल्ले कोणावरती स्वारी. राजा, किल्ल्यावरती तुम्ही लढावं, आमच्या सारख्या सरदारांनी वरबाप म्हणून मुरावं. शोभल्या जात नाही. आधी लग्न कोणाचे, नंतर लग्न साहेबाचे. रयतेचा राजा सुद्धा चक्रावून गेला आला होता शुभकार्याची वार्ता घेऊन. चाललाय स्वराज्याचं काम हाती घेऊन. विचार जर केला इतिहासाचा आपण कोणत्याच मापड्यात बसत नाही. अरे जरी रयतेसाठी खस्ता काढल्या स्वतःच्या मुलाचा लग्नाचा त्याग केला, अशा लोकांचं चरित्र आपल्याकडे ऐकायला वेळ नाही. शोकत काय लग्न कोणाचं नंतर लग्न लागवायचं म्हणजे समजलं नाही. राजा, आम्ही जाणार, अगोदर कोणाला घेणार, नंतर रायबाचं लग्न होणार. तानाजीला महाराजांनी आपल्या जवळचा शेला तानाजीला बहाल केला आणि कवड्याची माळ तानाजीला बहाल केली. आज मी ती माळ तानाजीच्या पूर्वजाकडे आपल्याला बघायला मिळते. तानाजीने ती मावळा जमवला. मावळे जमवलेले. 80 वर्षाचा शेलार मामा प्रमुख सरदार घेतलाय. किल्ल्यावरची स्वारी करो, कुठभर मावळे मारले तो म्हणून मावळे सोबत घेतले. परंतु घरात लगन घाई गेलो तर घरचे लोक गडबड करतील. मुंबईच्या जवळ गेले. मावळ्यांना कळलं तुम्ही थांबा, मी जातोच पाहून येतो. दारात मंडप टाकला होता. 9व्या मुलाला हळद लागली होती. सुवासिनीची लगबग चालू होती. लग्नाचा थाट चालू होता. पण तानाजीच्या त्या समारंभामध्ये मन
लक्ष होतं ते राज काढून येणाऱ्या वाटेचं. इकडं तिकडं बघत होत्या. तेवढ्यात मावळं दिसलं म्हणजे स्वतःचे पती दिसले. मावळे या, मावळे या. बाई पुढे गेली होती. तुम्ही माझा जीव तुमच्यात गुंतला. आलेल्या तानाजीने आपल्या पत्नीला कळवलं. कपड्यात माझे बाई माणसांची सहज माणसाची अक्कल काढते. जळलं मिळलं तुमचं राजकारण. नेहमीच लढ्या नेहमीच राजकारण. घरात लगत घाई की 4 दिवस खाजवा खाजवी थांबा. मराठ्याचा तरी संकटात असताना आमच्या सारख्या सरदारांनी वनवा पुढे मारावं शोभल्या जात नाही. बाईला काय करावं सुचेना. सरदाराची पत्नी होती. बाईने आपल्या नवऱ्याचा पोशाख आणून दिलेला आहे आणि तानाजी आपल्या पत्नीला सांगत आहे जातो आम्ही पण पाहुण्या रावळ्याला कळू देऊ नका आणि काय करतो काय नाही. स्वतःचा भाऊ सूर्याने घेतला चला आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न रायबाचं. बायको आडवी झाली. नाही म्हटलं तरी तुम्ही जाणार. हो म्हटलं तरी जाणार पण ते तुमचं कुमकुम तिलक करते पंचारती करते. बाईने ताटात कुमकुम आणलं. नवऱ्याचं औक्षण केलं. निरंजनी पितमुली आणि बाई ओवाळायला लागली आहे. बाई राव लागली ओवाळण्याला. बाई लागली ओवाळण्याला. एका समाजाला एका समाजाला निरंजनी विजली ताई मला हो. निरंजनी विजली ताई मला हो. तुम्ही लढण्याला जाऊ नका तुम्ही लढण्याला. कातवाना तुमच्या जीवाला जाऊ नका तुम्ही लढण्याला. तुम्हाला ओळख असताना ताटाची निरंजनी विकते तुम्ही जाऊ नका. तानाजी आपल्या पत्नी सोबत बोलत आहे. निरंजनी विजली म्हणजे आम्ही मरणार आणि नाही विजली म्हणजे आम्ही जगणार. इतकीच आमच्या मरणाची भीती वाटत असेल आता तुमच्या कंपाळाचं कुंकू पुसतो आणि जातो. नवऱ्याने बायकोचं कुंकू पुसलं या स्वराज्यासाठी. जिचा नवरा एक सरदार आहे त्या सरदाराने स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसतं. तिच्या हृदयाच्या काय ठिकाणा झाल्या असेल. बाईचे डोळे भरून आले. आपल्या नवऱ्याला कळवत आहे नाही म्हणजे तरी तुम्ही जाणार. हो म्हणजे तुम्ही जाणार. बाईचा जीव आपल्या नवऱ्यात गुंतलेला असतो. मी तुम्हाला बोलवते गेले की जाऊ तुम्ही माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं. लावलेला अलंकार ज्या दिवशी नवरा जातो त्या दिवशी अलंकार पुसला जातो. तुम्ही जिवंत असतानाच माझ्या कंपाळाचं कुंकू पुसवलं. सगळं काही करायचं असतं पण माझ्या कंपाळाचं कुंकू पुसायचं नसतं. वेडे तू एक सरदाराची पत्नी आहे. तुझ्या डोळ्याला असं शोभत नाही डोळे पुस. बाईनं डोळे पुसले. जाता जाता तानाजी काय म्हणत आहे जातो आणि जातो म्हणू नाही हो येतो म्हणावं. जातो म्हणल्याने काय मरत नाही. जर गेलो लढता लढता जर आम्हाला मरण आलं आणि आम्हाला भाग्य समजू. काय त्या राजावरती अपार श्रद्धा होती. स्वराज्यावर अपार श्रद्धा होती. सूर्याजी सोबत घेतला 342 मावळा जमवला आणि कोंडाण्याकडे तानाजी निघालेला आहे. पण घडलं काय आडवा मांडर गेलं तानाला. मांडर गेलं तानाला. जिजिरावा घुमा जिऱ्या
सांगू लागला हो वेगळा भविष्य सांगू लागला हो सांगू नको ताना लढण्याला कोणा तुझ्या जीवाला होया कोणा तुझ्या जीवाला होया तानाजी लढायला चालले आडवं मांजर गेलं तिची डोक्यावरची कडकड करायला लागली तानाजीला प्रत्येक पक्षाची बोली समजत होती थांब ताना थांब तुझी वाट बघत आहे थांब ताना थांब तानाजीला पक्षाची बोली समजत होती मरणार माहिती होतो मरणाची भीती द्यायला मरणाची भीती द्यायला भीती द्यायला मरणाची भीती द्यायला मला अरे लाख मिळे तर चालेल पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे आप शकुनाच्या परवाना करता कोणाच्या पायथ्याशी गेले कोणाला सर करणं सोपी गोष्ट नव्हती मुंगी जायला भाव नव्हती तेव्हा सर कसा होणार किल्ल्याची माहिती नव्हती तानाजी वाटलं गनिमी काव्याने किल्ल्याची माहिती घेणं गरजेचं आहे खऱ्या वेशात गेले तर ओळखले जाऊ बाकीच्या सहकार्याने कळलं थांबा आम्ही गडाची माहिती घेऊन येतो सूर्याजी आणि तानाजी गोधडी बनले गोधडी गोंधळ्याचा वेश धारण केला तानाजी बघा सांभाळाला कवड्याचा भाग घालाला आणि मोठा कागद घेतला त्या किल्ल्याची पायथ्याची राखण होता तो कोळी समाज तानाजी गेले कोळीवाड्याला कोळी लोकांना बघितलं या गोंधळ्या रूपी सरदारणीच्या कोळी लोकांना राम 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 कोणत्या गावचे म्हणायचे तुळजापूरचे गोंधळी आज तो कोकणात जागर गोंधळ घालायला म्हणा रात्रभर जागर गोंधळ चौथी सकाळी तुळजापूरला कोळी लोकांनी विचार केला गोंधळी म्हणावा पकडबम जबरदस्त नाही म्हणावा पोशाख गोंधळा सारखा काही हरकत नाही भाऊ जाऊ द्या गोंधळ पण आमच्या सरदाराच्या कानावर जाता कामा नाही सरदार कोण उदयभान असा बल्लवीर होता पहार जल्ली अशी जर ओळखली तर 4चा आकडा बनला जात होता तांब्या जर धरून दाबला तर कानूला बनला जात होता चौक भरला होत भेटला आणि गोंधळ कसा सुरू झाला उधे गाई माझ्या तुळजापूरचे आई आपलं गोंधळाला माझ्या गोंधळाला आई माझ्या गोंधळाला तुकियाचा गोंधळ वाजतो हरी नाम संबळे रुक्माईच्या वरा
समाज गोंधळात रंगून गेलेला आहे. तानाजीला वाटलं यांना हळूच चिमटा घेऊन बघावं. तानाजीने गोंधळाच सुरू केलंय. जरा चालू केलं आठवानी विषय मरिदारा न्यासा तुम्ही लुगड्याला बशीला नाही तुम्हाला आई बाई त्याचा दुसऱ्या मुली लोकांना वाटतं काही कोणी गोंधळी नाही, कोणीतरी शिरपूर असले पाहिजे. कृपया आपली ओळख सांगावं, वचन द्या, मग आमचा परिचय सांग. कोणी लोकांचं तानाजीने वचन घेतलेलं आहे आणि तानाजीने परिचय सांगायला सुरुवात केली. तानाजी म्हणतात याला, तानाजी म्हणतात याला, म्हणतात याला सूर्याची माझ्या बंधुडीला, सूर्याची बंधू जोडीला आलं कोणाला घेण्याला, तुमची साथ हवी आम्हाला. कोळी लोकांनी तानाजीला कळवलं, सरदार आमचा प्राण पणाला लावला, मेलो तरी चालेल पण छत्रपतीसाठी आमचा प्राण पणाला हवा लागेल तयार. पण सरदार किल्ला सोपं नाही, मुंगी जायला रोवणे कसे विचार आमच्यावरती सोपवा. अष्टमीची रात्र लागली, गडावरती चढायला जागा नव्हती. पाठीमागून कड ढसळलेलं होतं, त्या कडेच नाव मौतीचं कड असं म्हणलं जात होतं. तानाजीने रात्रीचे काळूंची रात्र लागलेली आहे. तानाजीने आपला फौज पाठीमागं नेला आणि सोबत कोण गेलं होतं. वरती नजर भिरकावली, भिंतीसारखं उंच असणार, कोणाला चढायचं कसं. छत्रपतीची गनिमी काय होते, सत्याच्या बाजूने होते म्हणून ते सत्य होत नाही. तानाजीने ही रात्र तानाजीने सोबत आणलं होतं यशवंती. आपण तिला घोरपड म्हणतो, तिचं यशवंती ठेवण्यात आलं होतं. ज्यांनी स्वराज्यासाठी मदत केली, आपण त्याला बघितलं का खाल्ल्याशिवाय सोडत नाही. त्या यशवंतीने स्वराज्यासाठी मदत केली. तानाजीने हात जोडले, बाई अशी बिकी बिकी चर्ची का नाही, चल हो पुढे. तिच्या पोटाला दोर बांधला, यशवंती कडाच चिटकावल्या गेली. यशवंती लागली किल्ला चढण्याला. यशवंती लागली किल्ला चढण्याला, यशवंती वर चढायला लागली. मुख्य निजामाला मरण समजतं, यशवंतीला आपल्या धन्याचं तानाजीचं मरण समजलेलं आहे. काय टपून बसला, आपल्या तानाजीला गिरणार आहे. वर चढणारी यशवंती माघारी फिरली. हो यशवंती माझ्या मरणाला घाबरली. माघारी भेर नंतर खाडुल्या खाडुल्या करीन कुठल्या आपल्या फेकल्याशिवाय राहणार यशवंती. वाचा नव्हती पण इमानदार होतं. मालकाचा आवाज ऐकला, यशवंती गडगोट फिरायला लागलेली आहे. दोर अडकावला. तानाजीने चढायच्या अगोदर मावळ्यांना कळवलं. चढता चढता कोणाचा पाय घसरला, खडकावरनं डोकं आपटलं. मला गपचित मला गनिमांना जागी होऊ देऊ नका. मावळे किल्ला चढायला लागलेले, 300 मावळे वर चढून गेले. सौंदर्याला जोर घातला. 42 मावळ्याचा खंडकात पडून मृत्यू झालेला आहे. रात्रीचा टाईम आणि तानाजीने मावळ्यांना कळवलं, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव गर्जना केली. हर हर महादेव गर्जना केली. तलवारीचा इथं कडकडली. आज महादेवाची गर्जना झालेली आहे. तानाजीने कळवलं, काही मावळ्याला निवडक मावळ्याला कळवलं, तुम्ही कल्याण दरवाजाकडे जा, कोळी लोक तुम्हाला मदत करतील. चला सुटून पडा. शत्रूकडे होते 1800 आणि आपल्याकडे होते
1900 विरुद्ध 1800 कसा गुजारा लागायचा. त्याच्यात पठार होते, रजपूत होते, खाऊन पिऊन दंग झालेले होते आणि आमच्या तानाजीने हल्ला चढवला. अरे आमच्या तानाजीने वार चालू केलेला आहे. एक नाही, दोन नाही, आमच्या तानाजीने 250 पठाण कापला. किती? 250 पठाण. लजबतली रक्ताने भरलेली तलवार आणि आमच्या तानात तुझ्या रागात तुळजाभवानी संचरली. आमचे तानाजी चालले कुठं? ज्या ठिकाणी त्या कमल कुमारीला बंदिस्त केलं होतं तो उदयमान दारू पिऊन तिच्या इज्जती सोबत खेळत होता आणि त्या कमल कुमारीला काय म्हणत आहे? कमल कुमारी आओ मेरे बेकस बन जाओ. यहाँ तुझे कोई बचा नहीं है. सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया था, लेकिन ये कलयुग है, सतयुग नहीं, कोई कृष्ण नहीं आएगा. तेवढ्याच अवस्थेत आमचा तानाजी उदयवाना समोर जाऊन उभा राहिला. उदयवानाच्या हातरली हे परवरदिगार, हे कोणशी मुसीबत आहे. अरे मी तुझा बाप तानाजी. आई बहिणीच्या अंगावर हात टाकतोस. हिम्मत असेल तर या मनगटाच्या मनगटाला मनगट लावून बघ. त्यावेळेस इतिहासकारांनी तानाजीची वय कळवली 25 वर्ष. उदयभानाची वय कळवली 35 वर्ष. उदयभानाची वय कळवली 25 वर्ष आणि तानाजीची वय कळवली 25 वर्षाचा तंगा भांड भरया. सब सब करती वारा थालीवरती घ्यायचा वाराला. पोलाच्या ढालीच्या उदयभानाच्या जबरदस्त माऱ्या पुऱ्या ठिकण्या झाल्या. अरे धार सुट्टी म्हणून थांबायचं का? त्याला हातावर गुंडळीला, हातावरती घ्यायचं वाराला, हातावरती घ्यायचं वाराला. जिराजी अरे पुण्याच्या ढालीच्या ठिकण्या झाल्या. तेव्हा हे मास्कट कुठपर्यंत टिकणार होतं? आमच्या तानाजीचा हात तुटला गेला. थांबणार नाही. राजाने शेला दिला होता, तो कमरेला होता. शेला हातावर गुंडळीला, हातावर गुंडळीला, हातावरती घेतो हाताचा तुटून आई बाबांनी गनिमाना माझा हात तोडला. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत याला मी लढतच राहणार. चला हे उदयभानाने साधवली. तानाजीच्या हातात ढाल नव्हती. उदयभानाने तलवार मारली. तानाजीच्या छातीत तलवार गेली. तलवारीचा भात भेटक क्षेत्रात घुसत गेलं. बेबीपर्यंत आमच्या सर्जाचा देह पडला आणि 10 दिवशी रक्ताच्या मराठ्याचा सरदार रक्ताच्या तळव्यात पडलेला उदयवान हसायला लागला. मरगा क्या डोंगर का चिवा मुझे मारने के लिए आया था. उदयभानाच्या प्रेताला लाथ मारली. तेवढ्यात 80 वर्षाचा म्हातारा खवळलं. अरे अरे माझ्या पोराला लाथ मारून चाललं. खबर
वाक्याला उदय भानाला विरहाजी वाक्याला उदय भानाला विरहाजी वाक्याला उदय भानाला ही दर्या हे वडालोगडीच्या आवलाची माझ्या पोराला कसं काय ना ज्याप्रमाणे चरित्र दंड वाघ होतो त्याप्रमाणे उदय भानाचा दंड मामाने तोंडाने फुटला आणि उदय भानाचा प्राण गेला. पठाण राजपूत मंडळी गडबडली पळायला लागले. तेवढ्यात सूर्याची आडवा झाला दोर कापला. अरे तुमचा बाप रक्ताच्या धवळ्यात पडला आणि तुम्ही पळसा इजाड्यासारखं. अरे कुदून मेल्यापेक्षा लढून मारा. सूर्याची सावध गेला. सगळे मावळे एकत्रित आले. गड आला पण शेर गेला. लढाई शांत झाली. शरण आले त्याला कोणी मरण देत नव्हते. छत्रपती नीती होती. मराठ्यांनी गड ताब्यात केला. हातारावर जोडून माय बहिणी हात जोडून माय बहिणी आवडा लागला उठवा झाला आवडा लागला उठवा झाला सीतारामाच्या पवाऱ्याला व्यर्थ करू नका गणभर करू नका गणभर हो. तानाजीचं प्रेम भावानी भावाच्या प्रेताला कडकडून मिठी मारली. काही सांगू दादा वहिनी काही सांगू दादा भाऊ भावासाठी रडायला लागला. दादा येताना आपण दोघं भाऊ सोबत आलो होतो. साधारण इच्छाचाही वहिनी मला कळवेल. भाऊजी तुम्ही आलात तुमचे भाऊ कुठं आहे? दादा मी वहिनीला काय सांगू दादा वहिनीला काय सांगू. तो रायबा येईल मला कळवी. आबा काका 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 तुम्ही आला. माझे बाबा बाळाला काय उत्तर तेवढ्या 80 वर्षाचं म्हातारं तानाजीच्या पेशाजवळ आलं. बोल वागा तुझ्या परीस माताला माझ्यासोबत बोल ना. कृष्णाच माझ्यावर. मामा तानाजी तुमच्यावर रुष्ट नाही. तानाजी हमेशा तुम्हाला सोडून गेले. मराठ्याचा गड काढीच काला भगवा ध्वज लावला. कवचाची गडगी पेटवली. राजगडावर इशारा करण्यात आला. तानाजीने गड घेतला पण राजाला काय मिळत होतं? गड आला पण शिर गेला. राजानं आपलं पलायन कोंडाण्याकडे केलं. जंगी स्वागत सुरू झालं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाराजी होती. कारण मराठ्याचा सरदार मराठ्याला सोडून निघून गेला होता. पावले रडायला लागले. तानाजीचं प्रेम राजाने बघितलं. पावल्यांना रडू नका पावल्यांना रडू नका. मावळ्यांना म्हणत होते रडू नका पण स्वतःच्या डोळ्याला पाणी काही थांबत नव्हतं. मावळ्यांना रडू नका. आपला सिंहासारखा सरदार गेला. या किल्ल्याचं नाव कोणाला गड. आजपासून आपल्या किल्ल्याचं नाव सिंहगड. तानाजीचं प्रेत पालखीत घातलं. उपर त्याला पाठवलं. रात्री तानाजीच्या बायकोला स्वप्न पडलं होतं.
माझ्या नवऱ्याने गड घेतला आणि पालखीत त्यांची मिरवणूक चालू आहे. गड घेतला, पालखीत मिरवणूक चालू होती. पालखी होती ती कृष्णाची. बाई पडत आल्या आणि आपल्या पालखीवरचा कपडा काढला आणि त्याच्या नवऱ्याचं प्रेत पडलं. धनी उठवून शिकवा जन्माचा धडा. उठवून शिकवा जन्माचा धडा. जना पुढील माझा हिरवा पुढील माझा हिरवा तुला जना पुढील माझा हिरवा यांना पोळीला माझा हिरवा पोळीला माझा हिरवा पोळीला माझा हिरवा तुला. माझ्या बाप घराला माझ्या तुला चले चले बाप रडले. माझ्या तुला चले या बाई बापाने माझा कुंकू पुसले. या बाई बापाने माझा कुंकू पुसले. आमचा जोडून तुमच्या चरणावरी हो, आमचा जोडून तुमच्या चरणावरी हो, मेरा घरी गणपती. पुढील माझा हिरवा तुला पोळीला माझा हिरवा तुला पोळीला माझा हिरवा तुला. तरी जाताना एकटे गेले होते. मला कळवलं होतं मी स्वराज्याच्या कामाला चाललो. स्वराज्याच्या कामाला तुम्ही गेला. वाट बघत होते मी येणाऱ्या वाटेच. कधी येतील माझी धनी, कधी येतील माझी धनी. काय केलं काय केलं. प्रत्येक सौभाग्यवतीचं स्वप्न असतं आयव मरण यावं आणि नवऱ्याच्या खांद्यावर प्रेतयात्रा मिरवावं. वाटलं होतं रायबाच्या लग्नात मी वरमाई होईल, तुम्ही वरबा पाहाल, पण काय केलं. प्रत्येक स्वप्न असतं प्रत्येक सौभाग्यवतीचं आयव मरण यावं आणि नवऱ्याच्या खांद्यावर प्रेतयात्रा मिरवावं. पण माझं स्वप्न अधुरं राहिलं. गेलात निघून. बघा ना बिगर कुंकवाची सवशीण या मांडपामध्ये कशी दिसते. वाटलं होतं रायबाच्या लग्नामध्ये जोडवे घाली, गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र घाली, अंगावरती हिरवा चालू येईल आणि आनंदाने रायबाच्या लग्नावर जोडीनं त्याच्या डोक्यावर अक्षता टाकू. पण कर्म कुठलं गेलं ना गेले गेले. तेवढ्यात रायबानी बापाचं प्रेत बघितलं आणि आपल्या बापाच्या प्रेताजवळ आले. आबा 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 गेला आबा. तुम्ही मला दादी लग्न नंतर लग्न रायबाचं. आबा कोणाचं लग्न तुम्ही केलं बऱ्या रायबाचं लग्न लहान पानापासून तर म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी होतं. कारण तर ह्या महाराष्ट्राचा सरदार या महाराष्ट्राला सोडून गेला होता. राजाचं आगमन झालं. राजाच्या उपस्थितीत तानाजीच्या प्रेतावर आमचे संस्कार करण्यात आले आणि रायबाला आपल्या चाकरीत छत्रपतीनं ठेवलं आणि आपल्या हाताने रायबाचं लग्न लावलं. आधी लग्न कोंडाण्याचं